आजोबा मी काय नाही केलं. हात पुढे कर, हात पुढे कर. सुनबाई, सुनबाई काठी सोड. आजोबा प्लीज आजोबा. सुनबाई काठी सोड. या मुलांनी तिला छळलंय, तिला रडवलंय, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आजोबा प्लीज जाऊ द्या ना. तुला यशची शपथ आहे. मी फक्त ते मी परी, कोण म्हणतं की आपण गरीब हो? आपण गरीब नाही होत. अपने पास बहुत पैसा है. आपण आहे त्यात आनंदी राहायला शिकलो. आपल्याला जे हवं आहे ते खरंच गरजेचं आहे हे आपण ठरवू शकलो ना, की मग कोणीही म्हणू शकतं की अपने पास बहुत पैसा है. मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं म्हणून आपण रडत नाही बसत. आपलं आपल्यालाच कळू लागतं की जे नाही मिळालं ना ते आपलं नव्हतंच कधी. आणि हे एकदा कळलं ना की कोणी म्हणू शकतं की अपने पास बहुत पैसा है. तुला माहिती आपल्याकडे मॅजिक वाला स्माइल कुठून आलं? कुठून? ते आपल्याला देवबाप्पाने दिले. कारण आपण आहे ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतो. आणि ज्याला हे जमलं ना तो बिंदास बोलू शकतो कि अपने पास बहुत पैसा है. पिकूचू दादाच्या मित्रांना कदाचित ते माहिती नसेल. आणि त्यात त्यांची चूक नाही बाळा, त्यांना कोणी सांगितलंच नसेल आणि म्हणून त्यांनी तुला चिडवलं. तुला माहितीये परी, आपल्याकडे जे आहे ना ते लोकांना सहजासहजी मिळत नाही. ते मिळवावं लागतं. नाती जपावी लागतात, माणसं जोडावी लागतात आणि मैत्रीचा हात पुढे करावा लागतो. आणि पुढे आलेला मैत्रीचा हात धरावा लागतो बाळा. परी, तुला माहिती आपले जितके जास्त फ्रेंड्स आपण तितकेच श्रीमंत. आणि म्हणून तर मी तुला म्हणते की अपने पास बहुत पैसा है. तू खेळ आमच्या सोबत. या पुढे जर तिला रडवलंस. नाही रडवणार आजोबा. सॉरी परी. नेहा, थँक्स. म्हणजे तू होतीस म्हणून पप्पा शांत झाले, नाही तर काय खुसूर लावले का तिकडे? पप्पा, ते मी नेहाला म्हणत होते की तिने किती छान समजावलं मुलांना. नाही, तिने समजावलं, पण तुला समजलं का? जरा शिका सुनबाईंकडनं. फक्त पैशाने श्रीमंत असून चालत नाही, श्रीमंती ही मनाची लागते. किती मोलाचं पोलीस घेतो. वस्तूंपेक्षा माणसांची, माणसांच्या भावनांची किंमत जास्त असते. आणि नेमकं तेच या पिढीला माहिती नाही. ते तरी काय करणार, त्याने तरी कोण शिकवणार आहे? आई बापांना फक्त पैसा दिसतो, पैसा कळतो. हे पोरं तरी काय करणार आहे? पण आज तू जिंकलंस. तू जेव्हा आई होशील ना,
तेव्हा माझ्या पतोंडांना असेच चांगले संस्कार देशील याची खात्री आहे मला. मीच परीची आई आहे, मला आजोबांपासून लपून ठेवावं लागतंय. सॉरी आजोबा. परी, किती गोळी मुलगी आहेस की तू कधीही कोणाशी भांडत नाहीस. हे सगळे दादा तुझ्याशी भांडले तरीही तू त्यांच्याशी फ्रेंडशिप केलीस. हो, पण कोणी जर वाईट वागलं तरी आपण चांगलंच वागायचं. आणि पिकूचू दादा सॉरी म्हणाला, मग झाली बट्टी. पिकूचू दादा इकडे ये. एवढंच पोरांचं भांडण किती मेलोड्रामा करतायत. हे सगळे संस्कार या घरातही रुजले. पप्पा, तिचे हे संस्कार लवकरच उघडे पडणार आहेत. मग बघू काय होते ते. परी आता शांत झोपलीये, पण मगाशी तिची रडून रडून किती वाईट हालत झाली होती. चुकतेय का मी? माझ्या निर्णयाने माझ्या परीला त्रास होतोय का? मला यशशी आज रात्रीच बोलायला लागेल. परीला उद्याच मी घरी नेते. अरे देवा, आज येत नाहीये बंडू काकांना कळवायचं राहिलंच. ते बिचारे वाट पाहत असतील ना. झाली परीची बग्गी तयार. परी अशी खुश होईल ना आज एकदम. सरप्राईज सरप्राईज. कामात असतील का ते? नंतर करू. अगं ये ना इकडे, हे बघ. आले आले. हा ये. झाली का एकदाची बग्गी तयार? येस. सगळी घरं फिरून झाली माझी. चहा झाला, सरबत झालं. तेवढ्यात माझी बग्गी तयार झाली. आता ही बघून परी अशी खुश होईल म्हणून तुला सांगू. हो ना. हा? अहो, ओजस आणि गुड्डी आहेत बाहेर, त्यांना बोलवू का बघायला? अहो, त्यांना आवडतं तुम्ही जे करता ते बघायला. असू दे, पण आत्ता बोलवू नको. अगं ही परीला मी सगळ्यात पहिल्यांदा दाखवणार. आणि मग आधी ज्या लोकांनी बघितलं तर मग सरप्राईज कसलं. बर बर, मला तरी दाखवाल की नाही? एक दोन टू टू टू. मला माहितीये खूप छोटी झाली ना. खरं मी म्हटलं होतं की त्यात परी बसून फिरू शकेल म्हणून, पण जरा गल्लत झाली. एनिवे, मी उद्या खूप मोठी बग्गी बनवणार आहे, ज्याच्यात परीच नाही, तिची आई, बंडू काका, काकू सगळे बसून फिरू शकतील. पण तुला काय वाटतं, ही बग्गी आवडेल ना परीला? अहो हो हो, आवडेल म्हणजे काय, आवडणारच. खूप छान झालीये. तुम्ही एवढे कष्ट घेऊन तयार केली ती. आणि मोठी कशाला हवीये? इथे जागा आहे कुठे ठेवायला. आणि बाहेर ठेवली तर रात्रीच्या रात्री लंपास होऊन जाईल. हो, ते बरोबर आहे. परी येईल ना तेव्हा एवढीच हवी होती असं म्हणेल की नाही बघा. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस ना तू असं? अहो असं हॅलो, हा बोल नेहा, कशी आहे ग परी? काकू, परी बरी आहे तेच सांगायला फोन केला होता. कधी येत आहे तुम्ही? आजोबांनी आज आम्हाला थांबवून घेतलं, त्यामुळे आज आम्ही इथेच राहणार आहोत. हो का? कधी निघणार ते कळवते तुम्हाला. बरं बरं, पण परीला सांग आम्हाला तिची खूप आठवण येते म्हणून. हो, लवकर या.
हा मला सांगा ना, ही बग्गी कशी बनवलीत तुम्ही? ते सोड ग, मला आधी सांग, त्या निघाल्या का? त्यानं आज येणार नाहीयेत. आजोबांनी आग्रहाने परीला थांबवून घेतलंय. आज येणारच नाहीत? मग आता या बग्गीचं काय करायचं? अहो त्यात काय एवढं, उद्या येईलच ना परी, तेव्हा देऊ आपण तिला ती. पण आज येणारच नाही ना संध्याकाळी ती. कधी येणार काय माहित नाही. तर काय करायचं ते बग्गीचं? काय परत तिथे राहिली तर काय करू? कधी येणार परत? मी जरा बाहेर जाऊन येतो. हा अहो आता कुठे निघालाय आता तुम्ही? दिवसभर मी बग्गी करत घरातच बसलो होतो ना, थोडी मोकळी हवा खाऊन येतो. चल. अहो पण नाही ना, मी जातो. शेफाली, तुमच्या घरी येऊन मला छान वाटलं, पण हे मोबाईल गिफ्ट ह्याची काही गरज नव्हती खरं तर. अशी कशी गरज नव्हती सर? प्रेमाने दिलेल्या गिफ्ट बद्दल ना असं बोलू नये. प्रेमाचा अपमान होतो. अरे कोण येडपट म्हणतं असं? माझी मम्मी म्हणते असं. ओके, तुम्ही कामाला लागा. बाय समीर सर. समीर वेट, प्रेझेंटेशनचा फायनल ड्राफ्ट रेडी आहे, चेक करतोस? हो. हे 4 पॉइंट्स मी ऍड केलेत नव्याने. बरं, कसं वाटतं? फारच कमाल. हे आधीचं प्रेझेंटेशनही कमाल होतं, आता हे अजून पॉवरफुल झालंय. समीर सरांना इम्प्रेस करायचा एक चान्स सोडत नाही. अगाऊ कुठली. चारू, आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू सो मच. कीप इट अप. जरा जास्तच हसते ही. बघते तिला. शेफाली, हा कुणाचा फोन आहे? दिस इज सो क्यूट. तुझ्या हातात जरा जास्तच क्यूट दिसतोय. आय मीन इट इज गर्ली स्टफ समीर. हो पण ते अरे वा, सॉलिड आहे. बघू बघू बघू. वा वा, याला म्हणतात लिव्ह सिंपल पिंक सुपर. सुरेश, काय झालं सुरेश? जोक झाला म्हणून ओरडलास की काय? हे सरांचा मोबाईल बघा, पिंक मोबाईल, पिंक. वाव, नवीन फोन सर. मिनी मॉडेल वाटतंय. मार्केटमध्ये नवीन आलाय का पिंक फोन? पिंक कलर थोडा ऑफ बीट वाटतोय. ब्लू किंवा ब्लॅक नव्हता का? पिंक कलर मुळे थोडा लेडीज वाटतोय ना. काय आहे हे समीर? खरं तर हा फोन तुझ्या पर्सनॅलिटीला अजिबात सूट होत नाहीये. एक काम कर, हा फोन देऊन टाक कोणाला तरी, नवीन फोन घे ना, चांगला फोन घे. एक मिनिट, मी काही बोलू का माझ्या फोन विषयी? जरा द्या 2 मिनिटं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हा फोन मी घेतला नाहीये, हा मला गिफ्ट मिळालाय. आणि गिफ्ट हे गिफ्ट असतं ना, म्हणजे त्याला काय किती किमतीचं आहे, ते कुणी दिलंय, त्याचा रंग काय, हे मॅटर करत नाही. कारण देणाऱ्याच्या भावना महत्वाच्या आहेत. बरोबर, तसंच हे गिफ्ट देणाऱ्याच्या भावना महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे हा माझ्या हातात कसा दिसतोय, पिंक आहे, गलिश आहे, मला फरक पडत नाही. हे गिफ्ट आहे, दॅट्स इट. सॉरी समीर, खरं तर तू बरोबर बोलतोयस. गिफ्ट पेक्षा गिफ्ट देणाऱ्याची भावना जास्त महत्वाची. आणि माझ्यासाठी तीच महत्वाची. बरं का सुरेश? सॉरी सर. जा आता कामाला लागा. ओके सर. ओके. सॉरी सर. नाही, नो प्रॉब्लेम. पिंक म्हणजे कमाल. बरं समीर, गिफ्ट देणारी आहे ना, ती खूप गोड आहे बर का. सुरेश, आता समीर सरांच्या कानात काय फुसफुसली असेल ही? अशी काय करते? हा, आणि अशी एकटी कुठे फिरत होतीस तू? असं नाही करायचं बाळा. तुझ्या आईला कळलं ना तर आई मलाच ओरडणार. तुमचं कसं लक्ष नव्हतं तिच्याकडे? कुठे गेली ती अशी? मागे पण एकदा गेली होतीस ना अशीच. हा, आणि तेव्हा सुद्धा बंडू काकालाच सगळे ओरडले होते. असं नाही करायचं बाळा. तुला हल्ली खूपच सवय लागली आहे कोणालाही न सांगता एकदम एकटीने फिरायची.
चल चल घरी बघू. बंडू काका कोण ही? हो आपली परी. ओळखलं नाहीत का? ही आपली परी नाहीये. झालं बघितलं. एक दिवस पॅलेस मध्ये जाऊन आली तर तुम्हाला ओळखायलाच येत नाही ती. बघ काकूंनी ओळखलंच नाही तुला. अहो बाहेर फिरत होती एकटीच, चाळीत यायलाच नको हिला. रडते सारखी. अहो नेहा काही बोलत नाही म्हणून उद्या काही कमी जास्त झालं तर कोणाला दोष देणार? आम्हालाच ना सगळे. काका ही परी नाहीये. माहितीये मला. अहो ही आपली परी नाहीच आहे. आपली परी अशी रडी थोडीच आहे. सारखी रडते. आता तुला मी कुठे जाऊच देणार नाही. म्हणजे जा परत घेऊन या असं काही भानगडच उरणार नाही. आता गपचूप घरात बसायचं, कळलं? आणि खरं तर घरात एक सरप्राईज पण आहे तुझ्यासाठी. चल 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 चल. आपली परी नाहीये. किती सांगावं. अहो ही कोण? अरे आपली परी. मार्केटमध्ये रस्त्यात एकटीच फिरत होती म्हणून मी हाताला धरून घेऊन आलो. अरे देवा, अहो तुम्ही कोणाला घेऊन आलाय? आपली परी पॅलेस वर गेलीये ना, ती आज येणार नाहीये. मी एवढी बग्गी बनवून ठेवली आणि परी येणार नाही? येणार काय नाही, आलीच आहे. मी घेऊनच आलोय तिला. आणि आता कशी जाते तेच बघतो. सोडणारच नाही तिला मी कुठे. अहो साई, अहो तुम्ही काय करताय? साई, अहो तुम्ही काय करताय? ती परी नाहीये. अहो काय करताय तुम्ही? अहो ती आपली परी नाहीये. बंडू काका दार उघडा ना. ती दुसऱ्याची पोर आहे. अगं ही परी इथेच आहे. आपली परी, माझी परी. असं काय करतेस? अहो घाबरू नका, ते काही करणार नाहीत तिला. अहो काही कसं करणार नाही. मग त्याने आत का नेलंय? दरवाजा बंद का केलाय त्याने? पोलिसांना फोन लावा आधीच ना. बोलवा तुम्ही त्यांना. अहो नको नको, पोलिसांना नको. हॅलो पोलीस स्टेशन. अहो ते पोलिसांना फोन करतायत. दार उघडा ना. हो असं काय करता? काका तुम्ही सांगा ना त्यांना. बंडू काका, मी परीला फोन लावून देते, तुम्ही आधी दार उघडा ना. गुड्डी तू परीला फोन कसला करतेस? ती परी इथेच आहे आतमध्ये. थांब जरा मी तिलाच सांगतो. ए परी रडू नकोस ग बाई. इथे त्यांना सांग तू इथेच आहेस म्हणून. सांग त्या गुड्डीला. अहो नाही हो, ती परी नाहीये. ऐका ना माझं जरा. दार उघडा. हो बंडू काका, दार उघडा ना. अहो बंडू काका, दार उघडा. अहो बंडू काका. बंडू काका. हॅलो काका, परी काका झोपलीये. नेहा, काकू काय झालं? काकू तुझ्या बंडू काकांनी. काकू काय झालं? बंडू काका ओके आहेत ना? बरेत ना ते? काकांनी. काय झालं? काकांनी काय केलं? काकू तुम्ही रडताय का? काकू काकू काय झालं? सगळे ओके ना? तुम्ही बरे आहात ना? हॅलो काकू. हॅलो काकू काही बोला. काकू काही बोलत का नाही आहात तुम्ही? हॅलो नेहाताई, मी गुड्डी बोलते. हा गुड्डी बोल. या काकांनी ना परीला समजून कुठल्या तरी भलत्याच मुलीला घेऊन आलेत आणि आता तिला आत कोंडून पण ठेवलंय. तिचे आई बाबा पण आलेत, पण बंडू काका दार उघडतच नाहीयेत.